नमस्कार मित्रांनो. औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मध्ये विविध प्रकारच्या अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायाचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. आज आपण अभियांत्रिकी गटामधील रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग म्हणजेच यांत्रिक प्रशीतन व वातानुकूलीकरण या व्यवसायासंदर्भात प्रशिक्षण कालावधी, त्यानंतर प्रशिक्षणादरम्यान शिकवला जाणारा अभ्यासक्रम आणि सदर व्यवसाय पूर्ण केल्यानंतर असणाऱ्या स्वयंरोजगार आणि रोजगार याच्या संधी याबद्दल माहिती घेत आहोत. ड्युरेशन ऑफ कोर्स 2 इयर. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग हा जो व्यवसाय अभ्यासक्रम आहे याचा प्रशिक्षण कालावधी 2 वर्षाचा आहे. यामध्ये पहिल्या वर्षी पर्सनल सेफ्टी, मशीन सेफ्टी, टूल्स अँड इक्विपमेंट्स आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, त्याचबरोबर संलग्न व्यवसाय म्हणून बेसिक फिटिंग, बेसिक वेल्डिंग, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक शीट मेटल याचाही समावेश आहे. त्याचबरोबर रेफ्रिजरेशनमधील रेफ्रिजरेटर, रेफ्रिजरेशन मेथड्स, आयडेंटिफाय कॉम्प्रेसर टेस्टिंग, रेफ्रिजरेशन सिस्टम पार्ट्स, इलेक्ट्रिकल मोटर अँड स्टार्टर्स, विंडो AC आणि स्प्लिट AC याचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोघांचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या वर्षी कमर्शियल सिस्टम, त्यामध्ये कमर्शियल कॉम्प्रेसर्स, कमर्शियल कंडेन्सर, कमर्शियल इव्हापोरेटर, एक्सपान्शन वॉल्व तसेच ब्लोअर्स अँड फॅन्सचा सुद्धा समावेश आहे. याचबरोबर वॉटर कूलर, बॉटल कूलर, डी फ्रीझर, विजिबल कूलर, आईस क्यूब मशीन, सॉफ्टी मशीन आणि आईस कँडी मशीनचा सुद्धा सिलेबसमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर HVACमध्ये सायक्रोमेट्रिक, डक्ट, पॅकेज AC, आता नवीन मार्केटला आलेल्या VRV VRF सिस्टम आणि कूलिंग टॉवर, त्याचबरोबर ॲटोमोबाईल ACमध्ये बस AC आहे, रेल्वे AC आणि सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट. तर ह्या 2 वर्षाच्या दरम्यान रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगमधील सर्व डोमेस्टिक आणि कमर्शियल मशीनचा च्या सिलेबसमध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. रेफ्रिजरेशन, ज्याला आपण मराठीमध्ये प्रशीतन असं म्हणतो. रिमूव्हिंग हीट ऑर ट्रान्सफर हीट, म्हणजे एखाद्या मर्यादित बंदिस्त जागेतील उष्णता काढून टाकण्याच्या पद्धतीला आपण रेफ्रिजरेशन असं म्हणतो. आता या पद्धतीचा वापर जो आहे तो आपण फॉर प्रिझर्वेशन ऑफ पेरिफेशल फूड्स, जे नाशवंत पदार्थ आहेत हे जास्तीत जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी आपण ह्या रेफ्रिजरेशन पद्धतीचा वापर करतो. यामध्ये फळे, भाज्या, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ, त्यानंतर मासे, मटण, आईस्क्रीम यासारखे जे पदार्थ आहेत हे आपण जास्तीत जास्त दिवस रेफ्रिजरेशन या पद्धतीचा वापर करून टिकवून ठेवू शकतो. यामध्ये पहिलं जे मशीन येतं ते डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर, त्यानंतर फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर, बॉटल कूलर, जे लिक्विड बेवरेज आहेत ते बेवरेज थंड करण्यासाठी आपण बॉटल कूलरचा वापर करतो. डिस्प्ले कॅबिनेट किंवा आपण त्याला डिस्प्ले केसेस असं म्हणतो, पेस्ट्री असतील, केक्स असतील तर ते ठेवण्यासाठी आपण या डिस्प्ले कॅबिनेटचा वापर करतो. व्हिजिबल कूलर हा एक प्रकारचा बॉटल कूलरच आहे. यामध्ये आपण बेवरेज थंड करण्यासाठी या मशीनचा वापर करतो. डी फ्रीझर 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमान ज्या पदार्थाला आवश्यक आहे अशा ठिकाणी आपण तितकं तापमान निर्माण करून ते पदार्थ आपण त्या ठिकाणी फ्रोझन करून ते स्टोअर करू शकतो. वॉटर कूलर, पिण्याचं पाणी थंड करण्यासाठी आपण वॉटर कूलरचा वापर करतो. आईस क्यूब मशीन, कँडी मशीन, आईस्क्रीम चर्नर, वॉक-इन कूलर्स, रिच इन कॅबिनेट्स, कोल्ड स्टोरेज, आइस प्लांट,
यामध्ये मिनी आईस प्लांट येतो, त्याचबरोबर कमर्शियल आईस प्लांटसुद्धा प्रकार आहे याच्यामध्ये. त्यानंतर मोबाईल रेफ्रिजरेशन किंवा ट्रान्सपोर्ट रेफ्रिजरेशन. वरील सर्व रेफ्रिजरेशनच्या मशीनची कन्स्ट्रक्शन, त्यानंतर सर्व्हिसिंग ते कशा प्रकारे करायचं, त्यानंतर ते मॅन्युफॅक्चरिंग कशा प्रकारे करायचं, त्याला असणारे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल पार्ट्स, त्या मशीनला येणाऱ्या ट्रबल अँड डायग्नोसिस, तसंच त्यानंतर ते मशीन रिपेरिंग कसं करायचं, आणि जर कमर्शियल मशीन असेल तर त्याचं ऑपरेटिंग आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर रेफ्रिजरेशनमधील वरील सर्व मशीनचा या पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. एअर कंडिशनिंग. एअर कंडिशनिंग म्हणजे काय, तर मर्यादित बंदिस्त जागेतील आपण तापमान, ह्युमिडिटी, प्युरिफिकेशन ऑफ एअर आणि एअर व्हेलॉसिटी ह्या 4 गोष्टी आपण नियंत्रित करतो आणि कम्फर्ट झोन तयार करतो, त्याला आपण एअर कंडिशनिंग असं म्हणतो. तर हे एअर कंडिशनिंग करण्यासाठी आपण ज्या मशीन्स वापरतो त्यामध्ये विंडो एअर कंडिशनर, स्प्लिट कंडिशनर, कमर्शियलला आपण पॅकेज एअर कंडिशनर वापरतो, त्यामध्ये एअर कूल, वॉटर कूल असे प्रकार येतात. त्याचबरोबर आता नवीन मार्केटला आलेल्या ज्या आहेत VRV आणि VRF सिस्टम. त्यानंतर आपण कमर्शियल बिल्डिंग किंवा मल्टीफ्लोर बिल्डिंग असेल किंवा शॉपिंग मॉल असेल, तो आपल्याला जर पूर्णपणे एअर कंडिशनिंग करायचं असेल तर अशा ठिकाणी आपण सेंट्रल प्लांट एअर कंडिशनिंगचा वापर करतो, अशा मशीनचा वापर करतो आपण. त्याचबरोबर ऑटोमोबाईलमध्ये कार एअर कंडिशनर, बस एअर कंडिशनर. तर एअर कंडिशनिंगमध्ये आपण यावरील प्रमाणे सर्व मशीनची कन्स्ट्रक्शन, मशीनचं सर्व्हिसिंग, मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचे असणारे इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल पार्ट्स, त्याला येणारे दोष, नंतर त्या दोषावर असणारा उपाय आणि त्याचं ऑपरेटिंग, त्याचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स यातसुद्धा आपण यामध्ये प्रशिक्षण घेतो. साधारणतः ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगमध्ये येणाऱ्या सर्व मशीन्सचे जे आहेत त्या मशीनची आपण या ठिकाणी माहिती घेतो किंवा त्या मशीनचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो या 2 वर्षामध्ये आपण कव्हर करतो. त्यानंतर स्कोप ऑफ वर्क, सेल्फ एम्प्लॉयमेंट, की सदर व्यवसाय अभ्यासक्रम आपण पूर्ण केल्यानंतर आपणास स्वयंरोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये पहिली जी आहे ती मॅन्युफॅक्चरिंग अ मशीन ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट लाईक बॉटल कूलर्स, वॉटर कूलर्स, डी फ्रीजर, आईस कॅन्डी मशीन अँड SPP मशीन. बॉटल कूलर असतील, वॉटर कूलर किंवा डी फ्रीजर किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, कस्टमरच्या गरजेनुसार आपण त्यांना SPP म्हणजे स्पेशल पर्पज मशीन तयार करून देऊ शकतो किंवा त्याचा एक आता आपण छोटं युनिट सुरू करू शकतो. त्यानंतर दुसरा आहे स्वयंरोजगाराचा जो ऑप्शन आहे तो सर्व्हिसिंग अ मशीन इज रिक्वायर्ड फॉर बेटर परफॉर्मन्स ऑफ मशीन, मोस्टली ऑल टाइप्स ऑफ एअर कंडिशनर्स, बॉटल कूलर्स, वॉटर कूलर्स, डी फ्रीजर्स, आईस कॅन्डी मशीन्स अँड स्पेशल पर्पज मशीन. एअर कंडिशनिंगमध्ये कम्फर्ट झोन जो आहे तो कंटिन्युअसली मेंटेन करण्यासाठी, तसेच जी मशीन्स आहेत ती मशीन्स कायमस्वरूपी कार्यक्षम राहण्यासाठी आपल्याला त्याला पिरियॉडिकली सर्व्हिसिंग करावं लागतं. तर ह्या जो सर्व्हिसिंगचा जो आहे तर तो सर्व्हिसिंगचा आपण एखादं शॉप सुरू करून त्या ठिकाणी आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकतो. त्यानंतर रिपेरिंग ऑल टाइप्स ऑफ रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मशीन्स, त्यामध्ये इलेक्ट्रिकल पार्ट्स असतील, मेकॅनिकल पार्ट्स असतील किंवा बॉडी रिपेअर असेल, म्हणजे हे रिपेअरिंगचं सुद्धा आपल्याला शॉप या ठिकाणी सुरू करता येतं. त्यानंतर इन्स्टॉलेशन ऑफ मशीन्स आर रिक्वायर्ड फॉर बेटर परफॉर्मन्स ऑफ मशीन, मोस्टली ऑल टाइप्स ऑफ एअर कंडिशनर, बॉटल कूलर, वॉटर कूलर्स, डी फ्रीजर्स, आईस कॅन्डी मशीन्स अँड SPP मशीन्स. या ठिकाणी जे एअर कंडिशनर आहेत जादा करून, तर त्या ठिकाणी ते इन्स्टॉलेशन आपल्याला प्रॉपरली करावे लागतात आणि ते प्रॉपरली करताना त्या ठिकाणी स्किलफुल व्यक्तीची गरज असते. तर अशा ठिकाणी आपण हे आपलं करिअर करू शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसिंग, रिपेरिंग आणि इन्स्टॉलेशन अशा 4ही प्रकारामध्ये आपण त्या ठिकाणी करिअर करू शकतो. स्कोप ऑफ वर्क जॉब, installation of machines, operating, repairing, servicing of a commercial machine such as cold storage, ice plant and central air conditioning plants. म्हणजे व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जशा स्वयंरोजगाराच्या संधी आहेत तशा रोजगाराच्या संधी या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहेत
की एखादं कमर्शियल एअर कंडिशनिंग प्लांट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऑपरेटर किंवा ॲज अ टेक्निशियन म्हणून त्या ठिकाणी जॉबच्या संधीसुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे एकंदरीत हा जो व्यवसाय अभ्यासक्रम आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला स्वयंरोजगार आणि रोजगार अशा दोन्ही प्रकारच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. सदर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप यांच्यातर्फे NTC म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट्स प्रमाणपत्र दिलं जातं. आता सदर अभ्यासक्रमासाठी जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर किमान SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि प्रवेशासंदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या www.dvet.gov.in या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.